पुढच्या रिपोर्टकडे। उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणात अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण दादांना क्लीन चिट देण्यास ईडीने विरोध केलाय। त्यामुळे अजित दादांना वारंवार कोण अडचणीत आणतंय, त्यांच्या क्लोजर रिपोर्टच्या विरोधामागे काही राजकारण तर शिजत नाही ना, यावरचा हा खास रिपोर्ट। अजित पवारांच्या अडचणी वाढल्या। अजित पवारांना कोण आणतंय अडचणीत? दादांच्या क्लीन चिटला ईडीचा विरोध का? कथित शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या क्लीन चिटला ईडीनं विरोध केलाय। या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेनं विशेष न्यायालयात क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता। यात अजित पवार, त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांच्यासह बँकेच्या 80 संचालकांना क्लीन चिट दिली होती। मात्र या अहवालाला विरोध करण्यासाठी ईडीनं विशेष न्यायालयात मध्यस्थी अर्ज दाखल केलाय। त्यामुळे क्लीन चिट मिळालेल्या दादांना पुन्हा कोण अडचणीत आणतंय असा सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। अजित पवारांच्या अडचणी राजकीय आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। एकीकडे विधानसभेसाठी आता जागा वाटपाची बोलणी सुरू होती। महायुतीत अजित पवार नको अशा चर्चेला जोर चढतोय। त्यामुळे अजित पवारांना चौकशीच्या ससेमिऱ्यात अडकून ठेवायचं आणि जागा वाटपात त्यांची बार्गेनिंग पॉवर कमी करायची असा डाव राजकीय पटलावर तर मांडला जातोय का असा सवाल उपस्थित होतोय। दरम्यान शिखर बँक घोटाळा प्रकरण काय आहे ते पाहूया। महाराष्ट्र राज्य शिखर बँक घोटाळा प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी आहे। मुंबई सत्र न्यायालयात सुनावणीआधी सी समरी रिपोर्ट रद्द करा, मग पुन्हा नव्यानं तपास सुरू करण्याची तक्रारदारांची मागणी। अजित पवारांसह एकूण 75 जणांना 2 वर्षांपूर्वी क्लीन चिट। अजित पवारांच्या क्लीन चिटला ईडीचा विरोध। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। मुंबई पोलीस आणि ईडी विशेष न्यायालयात आमने सामने आले। याबाबत ईडीने काय म्हटलंय तेही पाहूया। ईओडब्ल्यूने दाखल केलेल्या गुन्ह्याच्या आधारे ईडीने तपास करून मूळ आरोपपत्र आणि 2 पुरवणी आरोपपत्रे दाखल केली। क्लोजर रिपोर्टमुळे आमच्या तपासावर परिणाम होईल असं ईडीचं म्हणणं आहे। ईडीच्या अर्जावर लवकरच सुनावणी घेण्यात येणार आहे। लोकसभा निवडणुकीनंतर अजित पवार एकाकी पडल्याच्या चर्चा रंगतायत। आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या। अशा परिस्थितीत अजित पवार अडचणीत येण्याची शक्यता आहे। त्यामुळे अडचणींचं चक्रव्यूह अजित पवार कसं भेदणार हेच पाहायचं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।